गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण 2 वर्ष झालं सतत कोरोनाच्या या विळख्यातून मुक्त होत नाही. मागचं वर्ष आपल्या बंधू भगिनींचं, मागचं वर्षसुद्धा तुमचंसुद्धा कोरोना जायची शाळा सुरू केली. वाट पाहण्याची वाट पाहून शाळा सुरूही झाल्या. 2-3 महिने शाळा झाल्या की पुन्हा दुसरी लाट आली आणि शाळा बंद झाल्या. त्यातच कशी निकाल तयार केले गेले. आजही तीच परिस्थिती आहे. लॉकडाऊन आहे, शाळा बंद आहे, पुन्हा दुसरी लाट आपल्या डोक्यावर आहेच. आणि हेही वर्ष मागच्या वर्षीसारखं जातं की काय, या वंचनेत आपण आहोत. यातच आपल्याला आपली गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न ऑनलाईनच्या माध्यमातून करावायचा आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईलचा उपयोग करून आपल्याला ऑनलाईनची मदत घ्यायची आहे. या कोरोना कालावधीमध्ये एखाद्या जर गरीब विद्यार्थी असेल, त्याच्याकडे मोबाईल असेल, तर त्याला संधी देता येत असेल तुमच्या पद्धतीने, तर त्याला तुम्ही संधी देऊ शकता. हा पाठ आपण यूट्यूब चॅनलवर माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल तयार केलं गेलं आहे. गरजेतून समस्येतून आपल्याला ही गरज निर्माण झाली आणि त्यामुळे यूट्यूब चॅनल तयार करावं लागलं. आणि हा पाठ मी तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नंतर रेकॉर्ड केलेली व्हिडिओ मी चॅनलवर ज्यावेळेस टाकीन त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन आपोआप दररोज प्राप्त होतील. हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. तर मॅथ पार्ट फर्स्ट इन मॅथ पार्ट फर्स्ट देर इज द फर्स्ट चॅप्टर, दॅट इज linear equation in two variables. We studied in this chapter in previous standard, in 9th standard. In that, some methods of solving linear equations are also studied, and some methods are going to study in this year. What is linear equation in two variable? We also study the definition of linear equation in two variable in 9th standard. Here also we revise this definition. What is linear equation in two variable? दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, तर या ठिकाणी linear equation two variable, an equation which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called a linear equation in two variable. Ax plus by plus c is equal to 0 is the general form of linear equation in two variable, where a comma b comma c are the real numbers and a comma b is not equal to 0 at the same time. If I remember at the same time, हे लक्षात राहणं की आपण याच्याकडे लक्ष देत नाही. याने बीच्या किमती म्हणजे x आणि y चे हे सहगुणक आहेत. एकाच वेळी दोघांच्या किमती 0 असू नयेत. याचा अर्थ काय, एकाच किंमत 0 असली तरी चालेल. बरोबर. इथे एक एक्झाम्पल दिले, 3x - 4y + 12 = 0 is the general form of equation. 3x = 4y - 12. या दोन चलातील रेषीय समीकरणाचं हे सामान्य रूप आहे. काय केले, 4y इकडे आणले, 3x - 4y 12 इकडे आणले, उणे होते ते अधिक झाले, अधिक 12 बरोबर 0. हे त्या समीकरणाचं हे जनरल फॉर्म आहे. In your question paper, there is some questions which are based on the activity. We see here a example based on activity is given. Complete the following table.
4m plus 3n. In this equation, आता हे टेबल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. या समीकरणामध्ये m आणि n हे दोन चल आहेत. त्याचे सहगुणक a आणि b च्या किमती एकाच वेळी शून्य नाहीत आणि त्या वास्तव संख्या आहेत. त्या वास्तव संख्या असायला पाहिजेत आणि ते एकाच वेळी शून्य असतात. एकाच वेळी दोघांच्या किमती शून्य नाहीत आणि त्या किमती वास्तव संख्या आहेत. म्हणून हे समीकरण काय आहे? दोन चलात रेषीय समीकरण आहे. यस, इट इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. व्हाय? बिकॉज द power of each term containing variable is 1 and a comma b comma c are real numbers, that is 4 3 and 12 are real numbers, and a comma b is not equal to 0 at the same time. So it is a linear equation in two variable. 3x square minus 2y, power of each term containing variable is not 1, it is 2. So this is no. Power of each term containing variable is 1. A, B, C are real numbers and both are not 0 at the same time. So it is yes. This is also you feel. This is the activity. This is the last equation. Power of the each term, let's say एक आणि एक दोन झाले, is not 1. So it is no. This is also power of the variable 4 by x plus 5 by y is equal to 4, means 4 into x raised to power minus 1 plus 5 y raised to power minus 1 is equal to 4. Power of each term containing variable is not 1, not positive 1. So this is also not the linear equation in two variable. अशा अर्थाने आपण ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. यस, या आणि बीच्या किमती एकाच वेळी शून्य असू नये. एकाची किंमत शून्य असेल तर चालते, दोन्हीची किंमत एकाच वेळी शून्य असू नये आणि मग ते असत नाही. परंतु जे आहे ते सुद्धा आहे. यस, simultaneous linear equations. What is simultaneous linear equations? If we think two linear equations in two variables at the same time, then such type of two linear equations are called as the simultaneous linear equations. ज्यावेळी आपण एकाच वेळी एकत्रितपणे दोन रेषीय समीकरणांचा विचार करतो अभ्यासासाठी, त्यावेळेस त्या इक्वेशनना, त्या समीकरणांना दोन चलातील त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे असे म्हणतात. In the last year, in 9th standard, we have studied a method of solving simultaneous linear equations, method of elimination means eliminate one variable from the equation and find the value of another variable. By putting value of this variable in above equation, we can get the value of another. This type of method is already studied in the last year. In this year, we
are going to study the new method. What is that new method? Solve 5x minus 3y is equal to 8. 3x plus y is equal to method first. दोन एक सामायिक समीकरण सोडवायचे. आता इथं दोन वेगवेगळ्या मेथड आहेत. पहिली मेथड, दिलेली समीकरण 1 आणि 2, ऑब्झर्व इक्वेशन्स 1 and 2. निरीक्षण करा त्यांचं. काय निरीक्षण करायचे? कोणत्या तरी एका चलपदाचा सहगुणक समान आहे का ते ऑब्झर्व करा. x या एका चलाचा सहगुणक समान आहे का? नाही. y चा समान आहे का? नाही. x या चलाचाही सहगुणक दोन्ही समीकरणामध्ये समान नाही आणि y चलाचा सुद्धा दोन्ही समीकरणामध्ये समान नाही. समान असता तर पुढचा प्रश्न मिटला असता. समान नाही, मग समान करून घ्या. ह्यानं त्याला गुणून त्यानं ह्याला गुणून x च्या सहगुणकाने 5 न त्याला गुणा 3 न ह्याला गुणा, दोन वेगवेगळी समीकरणं मिळतील. त्याऐवजी फक्त एका समीकरणाला जरी आपण समीकरण 2 ला जरी आपण 2 न गुणाकार केला तरी y चा सहगुणक इथं 2 होईल. सॉरी इथं 3 न गुणाकार केल्यास इथं 3 होईल आणि इथं पण 3 होईल. मल्टिप्लाइंग equation 2 by 3, we get 2 by 3 means 3 9x अधिक 3y बरोबर 6. This is the equation number 3. आता समान झाल्यानंतर समान सहगुणक करायचे होते. कोणत्या तरी एका चलाचे केले. समान सहगुणक झाल्यानंतर जे समान सहगुणक असलेली समीकरण आहे त्यांची साधी बेरीज बी केली, बेरीज किंवा वजाबाकी केली तर त्या चलपदाचा लोप करता येतो. y चलपदाचा लोप होईल. बेरीज करा. असमान चिन्ह असल्यास बेरीज करा. असमान चिन्ह आहे म्हणून बेरीज करावी लागेल. समान असल्यास वजाबाकी केली असते. ॲडिंग 1 and 3, 5x minus 3y is equal to 8. This is the equation number 3. Since adding 1 and 3, we get minus 3 plus 3 get cancelled. 9 5 14x बरोबर 6 8 14. Therefore x is equal to 14 भागिले 14 म्हणून x बरोबर 1. Now therefore putting x is equal to 1 in equation 1, we get what we get? We get 5x minus 3y is equal to 8. 5 into 1 minus 3y is equal to 8. Minus 3y is equal to 8. If 5 minus 3y is equal to 8 minus 5. Y is equal to 8 minus 5 is 3. Divided by minus 3. 3 into 3, 3 into 3. Therefore, y is equal to minus 1. Therefore, x comma y is equal to सुरुवातीला सोल्यूशन लिहित असताना दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. सोल्यूशन लिहित असताना पहिली किंमत x लिहितात नंतर y लिहितात म्हणून x y कधीच y x लिहायचं नाही. म्हणून ती किंमत आली 1 minus 1. अशा अर्थाने ह्या मेथडनं आपल्याला हे उदाहरण अशा पद्धतीने सोडवता येऊ शकेल. दुसरी मेथड काय असेल बरं? आपण आता दुसऱ्या मेथडचा विचार करणार आहोत. बरोबर. काय केलं आपण इथं? समान सहगुणक केले, 1 व 3 ची बेरीज केली, x ची किंमत काढली, काढलेली x ची किंमत वरच्या समीकरणात ठेवली आणि दुसऱ्या चलाची किंमत काढली आणि सोल्युशन व्यवस्थित लिहिलेलं आहे.
इथं सेकंड. सेकंड मेथड मध्ये आपण काय करणार आहोत, कोणत्या म्हणजे एकाची y इथे सोबत y ला सहगुणक कोणताच नाही म्हणून y बरोबर 2 - 3x. या समीकरणातून समीकरण 2 मधून सोप्या म्हणजे एखाद्या चलाची किंमत आपण इथे काढणार आहोत. y ची किंमत x च्या रूपात काढलेली आहे आणि by putting this value from equation 2 in equation 1, putting y is equal to 2 - 3x in 1, 5x - 3 into 2 - 3x 2y 3y, y ची किंमत ठेवली तिकडून is equal to 8. आपला काय मिळेल, 5x - 3 मिळेल 6, 3 9x उन्हे उन्हे minus multiplied by minus means plus is equal to 8. 5 and 5x, and these two terms are the like terms. Add or subtract these two terms. Addition and subtraction is depending upon their signs. If they have same sign, then add them. Plus 5 plus 9 is 14x is equal to 8 plus 6. X is equal to 14 by 14. Therefore, x is equal to 1. Putting x is equal to 1 in equation 1. We have 5 into 1 minus 3y is equal to 8 minus 3y is equal to 8 minus 5 y is equal to 8 minus 5 is 3 upon minus 3. Therefore y is equal to minus 1. Therefore x comma y is equal to 1 comma minus 1. अशा रीतीने by this second method we can also solve the equation, simultaneous linear equations, and we get the same solution by different method also. वेगवेगळ्या मेथडने जरी सोडवलं असलं तरी आपल्याला सोल्युशन रिकर्सन हा एकच मिळतो. आपल्या आता इथं चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल. हे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहे आणि ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं स्वरूप ओळखा कसं आहे. इथे x चा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणात y चा आहे 15 आणि इथं y चा आहे इकडं x, इकडं y चा आहे 15x 17y 17x 15y. इथं जे y चा आहे ते इकडं x चा आहे. म्हणजे सहगुणकांची आदला बदल झालेली आहे. फक्त असं ज्यावेळेस होतं पहिल्या समीकरणातला x चा आणि y चे सहगुणक आलटून पालटून असतील त्यावेळेस अशा समीकरणाची एकदा बेरीज करा, समीकरण 3 मिळवा, एकदा वजाबाकी करा समीकरण. सो इन दिस वे ॲडिंग इक्वेशन 1 and 2 what we get, adding
15x plus 17y is equal to 21. 17x plus 15y is equal to 11. This is equation number 1. This is equation number 2. What is this? 32x plus 32y is equal to 32. Therefore, x plus y is equal to 1. Dividing by 32. This is the equation number 3. Similarly, after subtracting we get equation after subtracting 1, 2 from 1, 2 minus 1, what we get? 15x minus 17y is equal to 21. 17x minus 15y is equal to 11. This is 1, this is 2. In subtraction, change the signs. जर प्लस असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. इथं सुद्धा तेच करा आणि करा. 15 म्हणून 15 उणे 17 मायनस 2 उणे 17y उणे 2y उणे 17 अधिक 15 म्हणजे उणे 2y बरोबर 10. म्हणून x plus y is equal to minus 5. This is the equation number 4. See 3 and 4. Observe 3 and 4. निरीक्षण करायचं असे लक्षात येईल x चे सर्व गुण कसे आहेत. x plus y 3 आणि 4 चे निरीक्षण करायचं असे लक्षात येईल की एखाद्या तरी चलाचा सहगुणक समान आहे. समान असले की बेरीज किंवा वजाबाकी करा. x plus y आणि हे x plus y या ठिकाणी कुठेतरी सुख झालेला वाण आहे. 15 अधिक 17 21 15x अधिक 17 हे अधिक 17 15x अधिक 17 म्हणजे प्लस 2 म्हणजे हे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आता फक्त बेरीज करा. ॲडिंग 3 and 4. X plus y is equal to 1. This is 3 minus x plus y is equal to 5. This is 4. 2y is equal to 6. Therefore, y is equal to 6 by 3 is equal to 2. 14. Y is equal to 2 in equation 4 minus x plus 2 is equal to 5 minus x is equal to 5 minus 2 minus x is equal to 3. Therefore, x is equal to minus 3. Therefore, x comma y is equal to minus 3 comma 2 is the solution of the equation. Is the solution of equation. Is the solution of given equation. अशा रीतीने काय केलं याच्यामध्ये अशा स्वरूपाचे जर सहगुणक असतील तर त्यांची एकदा बेरीज केली 1 आणि 2 ची समीकरण हे मिळालं. एकदा वजाबाकी केली समीकरण हे मिळालं आणि नंतर त्यांची बेरीज समान चिन्ह असल्यामुळे फक्त बेरीज केली आपण. असमान चिन्ह असल्यामुळे 3 मध्ये x चिन्ह धन आहे आणि 4 मध्ये ऋण आहे. सहगुणक समान आहेत चिन्ह असमान आहेत. बेरीज केल्यावर बी एका पदाचा लोप होतो दुसऱ्या चलाची किंमत निघाली 6/3. In this way we can calculate the values of
वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. आणि अशा रीतीने आपण या ठिकाणी पहिला टॉपिक प्रॅक्टिस 1.1 या ठिकाणी संपवलेला आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड एक एक्झाम्पल पुस्तकात दिलेलं आहे, ते तुम्ही नुसतं पाहिलं तरी तुम्हाला लक्षात येईल. ॲक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पलमध्ये चौकटीमध्ये संख्या बरोबर भरायच्या आहे. संख्या भरल्या, चौकट केली नाही, मार्क मिळत नाही. चौकटीत जी संख्या आहे ती बरोबर अचूकपणे भरायची आहे. न समज त्या चौकटीतल्या संख्या भरल्या, चौकटी तिथं ठेवल्या आणि बाकीचं वाक्य लिहिले नाही, तसंही चालत नाही. तर बघूया, हा पाठ मी यूट्यूब चॅनलला टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लिंक तुम्हाला टाकून देईन. त्यावेळेस ती लिंक क्लिक करून व्हिडिओ पहा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. नंतर ज्या वेळेस मी तुम्हाला चॅनलला व्हिडिओ टाकेन त्यावेळेस आपोआप नोटिफिकेशन्स प्राप्त होतील. प्रत्येक वेळेस सबस्क्राईब करण्याची गरज पडणार नाही. आणि अशा रीतीने आपण गणिताचा अभ्यासक्रम ऑनलाईनच्या मदतीने तुमच्या सहकार्याने, तुमचा प्रतिसाद भरपूर पाहिजे. तुमचा प्रतिसाद जर चांगला असेल तर आम्ही शिकवायला काही करणार नाही. हे तुम्ही पण नीट लक्षात घ्या. अबाव 70%, अबाव 60%, अबाव 75% आपला प्रतिसाद जाऊ द्या. काय 25% मुलांची अडचण बी असू शकते, चालेल. अबाव 60 जाऊ द्या, चालते. परंतु अबाव 60% कमीत मिनिमम 60% विद्यार्थी हजर असले पाहिजे. तर या ठिकाणी आपण हा पाठ थांबूया. नमस्कार.